भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्मा संबुद्ध विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवते बुद्धं द्विविधपर्यं उत्तमंगेन वन्देऽहं पादपंचवरोत्तमं रतनं बुद्धसमं नद्धि तस्मात् भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले वारं ससेनं महति विदित्वा संबोधिमागाज्य अनन्तज्ञानो लोकोत्तमोऽतं प्रणमामि बुद्धं। हम तुम्हारे साथ हैं। राजनीति से तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबा साहब आंबेडकरांचा विजय हो। जोर से बोलो जय भीम। हिम्मत से बोलो जय भीम। सब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। राजनीति आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। जय 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 भवानी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। हम तुम्हारे साथ हैं। राजनीति साहब आंबेडकर तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। छत्रपती शाहू महाराजांचा विजय हो। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। मंडळी खाली चला, चला ट्रेकवरची मंडळी खाली चला, साहेबांचं आगमन झाले ट्रेकवरची, चला खाली चला. सर्वांना विनंती आहे सर्व स्टेजवरली मंडळी खाली जातील. सन्माननीय साहेब यांच्या अंधश्रद्धेचा अंधकार दूर करणारा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेज आहे. पुन्हा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे. हे विचित्र प्रदर्शन आपल्याला दाखवायचं नाही. हे झालेलं विचित्र परिस्थितीमध्ये तुझ्या रथाची घोड्या नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून हे व्यवस्थितपणे त्यांच्या पाठीमागे आपली भारतीय बौद्ध महासभा आणि आयोजक समिती नाही बाकीच्या सर्वांनी खातं त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं. खऱ्या अर्थानं पाण्याची आपल्याला चार दिशा दिलेला हा सिंह आणि एक सिंह दुसऱ्या सिंहाचं या ठिकाणी स्वागत करत आहे. एका जोरदार टाळ्या वाजवून आपण या घोषणामध्ये सहभागी होऊया. या सरकारवरील बदनापूर तालुक्यामधील सर्व सरपंचांचा उद्देश एवढा की साहेब तुम्ही घाबरू नका. तुमचा पाठीमागे समर्थपणे हा सर्व समाज एकवलेला आहे. या वतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवल्या आणि सरांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करूया. जालना यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. ज्या महिला असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या सन्माननीय सदस्य ज्या जालना शाखेमध्ये आहेत अशा सदस्यांनी या ठिकाणी येऊन साहेब भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधून एक सच्चा मानव ठेवण्यासाठी माणसाने माणसाची माणसासारखं वागण्यासाठी आणि संपूर्ण जगाला युद्ध नव्हे बुद्ध हवा या ठिकाणी हे काम भारतीय बौद्ध महासभा शाखा जालना करत आहेत. या स्वागतामध्ये आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी सहभागी होऊया. करण्याचं काम सुद्धा या दोन समाजांनी केलेलं आहे. म्हणून या भूमिकेला पाठिंबा सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मिळालेला आहे. आदरणीय मनोजी जरांगे पाटील साहेबांच्या समर्थक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या ठिकाणी आज
आपली राजकीय प्रगती झाली, शासकीय प्रगती झाली, परंतु राजकीय प्रगतीमध्ये आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांच्या या बौद्ध धर्म दिल्यामुळं शिक्षणामध्ये खूप समाज पुढे गेला. परंतु साहेब राजकीय परिस्थितीमध्ये आपला समाज अजून तिथला आहे तिथंच आहे. आतापर्यंत आम्ही प्रत्येक राजकारणामध्ये बघतो, कारण या आपल्या समाजाला कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये नेण्यासाठी व म्हणजे राष्ट्रीय लेवल असो की जिल्हा नेतृत्व असो, चांगलं नेतृत्व आपल्या समाजाला लाभलं नाही. साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला तुमच्या दिसतंय जसा सूर्य उगवतो तसे राजरत्न साहेब आपल्या माध्यमातून या समाजाला एक दिशा देण्यासाठी उगवलेले आहेत साहेब. आणि मी सांगू इच्छितो इतिहासात ही पहिली गोष्ट आहे की आज महाराष्ट्राचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय घोटकर साहेब सुद्धा साहेब येताना तिथं थांबले. म्हणजे जेवढे मराठा बांधव बौद्ध बांधव एकत्र करण्याचं काम आदरणीय राजरत्न साहेबांना सुरुवातीपासून केलं. त्याच पद्धतीनं या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची जी मतदाराची संख्या आहे ती कमीत कमी 70-80,000 संख्या आहे. परंतु आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षानं आमच्या बौद्ध असो किंवा मातंग असो इथं समाजाला प्रतिनिधित्व मिळवलेलं नाही. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या बदनापूर तालुक्यामध्ये पूर्ण समाजाची ताकद एकठी करून आज आम्ही सगळं बौद्ध समाजातून शपथ घेऊन होत आहे की जोपर्यंत आमच्या बौद्ध समाजाचा आमदार होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत असणार नाही. बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आले साहेब की हे 2 सभापती कोणते आणि ते फक्त खोलून जातील, साहेबांना पुढे करतील. परंतु साहेब आम्ही शपथ घेऊन सांगतो आम्हाला पदापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धर्म महत्वाचा आहे, आमची जात महत्वाची आहे, आमचं रक्त महत्वाचं आहे आणि आम्ही रक्तासाठी वाटेल ते करायला तयार आहे. फक्त मार्गदर्शन असंच आम्हाला लाभू द्या. आदरणीय साहेब आम्ही दलित आणि माता समाजाची एक बैठक घेतली माता समाजाची आणि त्या बैठकीमधून आम्ही सर्व प्रमुख नेत्याची बैठक घेतली. या बदनापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख नेत्याची बैठक घेऊन आम्ही सर्वांना विचारलंय बाबा की आपल्याला या मतदारसंघात आपला आमदार करायचा. त्या माध्यमातून आम्ही डॉक्टर संजय पागारे साहेब यांचं नाव आम्ही आमच्या वतीने पुढे केलं साहेब. याचं कारण असंच आहे की समाजाला सगळ्या समाजाला चालणारा एक चेहरा आपण डॉक्टर पागारे साहेबांच्या मार्फतच आपण देऊ शकतो. त्यांची पार्श्वभूमी सांगायचं म्हटलं साहेब तर डॉक्टर संजय पागारे यांचे वडील डॉक्टर भास्कर पागारे हे विधानसभा भोकरदन आपला म्हणजे भोकरदन अंबड आणि बदनापूर हा मतदारसंघ इथं आहे. त्या माध्यमातून डॉक्टर भास्कर पागारे यांनी सुद्धा सामाजिक खूप काम केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय डॉक्टर संजय पागारे यांचं औरंगाबाद संभाजीनगर येथे मराठवाड्यातलं बौद्ध समाजाचं पहिलं आयोजन सेंटर म्हणजे डॉक्टर साहेबांना उभं केलेलं आहे. आणि ते आणि त्यांचे मिसेस दोघंही समाजामध्ये खूप सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केलेलेच आहे. जेव्हा कोरोना आपल्या भारतावर आला होता तेव्हा डॉक्टर पागारे साहेबांना कुठलीही विचार न करता पूर्ण कोरोनामध्ये सगळं रुग्णांना त्यांनी खूप रुग्णाचं सहकार्य केलेलं आहे. म्हणून साहेब समाजाला एकत्र यांची गरज आहे. आज समाज वाट पाहत असेल राजरत्न साहेबांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला आतापर्यंत रस्ता मिळत नव्हता, रस्ता भेटत नव्हता. परंतु साहेब तुमच्याकडे एक चांगल्या नजरानं चांगल्या आशेनं आमचा समाज बघतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या नावासाठी समाज जीव द्यायला तयार आहे. पण त्या जीवाचं आमच्या समाजाचा फक्त रस्ता आम्हाला मिळाला नाही आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला रस्ता मिळतो. म्हणून आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे आहेत. फक्त आमचं एकच स्वप्न आहे की या मतदारसंघामध्ये आमचा बौद्ध आमदार झाला पाहिजे. बाकीचं सर्व कारण वेळ खूप झालेला आहे, बाकीचे बौद्ध बोलणार आहे. पण एक वास्तव याच्यासाठी सांगितलं की आम्ही 8 दिवसामध्ये या बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलं. आमच्या सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करतो. राजरत्न डॉक्टर साहेबांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला कमी वेळात तारीख दिली. पूर्ण डॉक्टर साहेबांचे जेवढे कंपनीचे सृष्टी हॉस्पिटलचे जेवढे कर्मचारी आहेत त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि सांगतो जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद सर. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. बड़ी बुराइयां थी इस दुनिया में, किसी को इसे शुद्ध करना जरूरी था. मानवता की नई राह में किसी का बुद्ध होना जरूरी था. 2500 वर्षापूर्वी या मातीत या देशात ज्या बुद्ध धर्माची स्थापना केली ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. या बुद्धाचे चक्र पूर्ण भारत देशात तसेच जगात ज्यांनी पसरवले ते सम्राट अशोक. त्यानंतर माणसाला माणुसकी म्हणून जगवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले त्याच्यातले अग्रगण्य नाव
जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना व येथे असलेल्या सर्व भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो. आजच्या या ऐतिहासिक अशा विशाल अशा बौद्ध धर्म परिषदेमध्ये उपस्थित राहिलेले आपले प्रमुख मार्गदर्शक बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब हे आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भिक्खू संघामधले सगळं भिक्खू संघ उपस्थित राहिला. पूज्य बनते दंबदर शाकीपुत्र थेरो सर आपल्याला अध्यक्ष म्हणून आपले ते या सगळ्यांचे आणि इथे उपस्थित झालेल्या सर्व उपासक उपासिकाचे आणि या मतदारसंघातील म्हणजे बदनापूर, अंबड, भोकरदन मधून आलेल्या सर्व तमाम उपासक उपासिका, सर्व सदस्य, पदाधिकारी, पक्षभेद विसरून इथे उपस्थित राहिलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचं मी स्वागताध्यक्ष म्हणून सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. साहेब आपलं खूप खूप आपल्याला धन्यवाद देईल की अवघे 10 दिवसापूर्वी आपली भेट झाली आणि आम्ही आपल्याकडे मागणी केली की कृपया आपण आपला वेळ द्यावा, परंतु दुसऱ्या काही तारखा मॅच होत नव्हत्या म्हणून सगळ्यात जवळची जी तारीख जी होती ती 8 तारीख आपण आपल्याला दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. 1 तारखेला असं झालं की 1 तारखेला आमच्याकडे कॉम्प्लीट सुद्धा नव्हतं आणि 1 तारखेला कार्यक्रम आयोजित केला, 7 दिवस बाकी होते. त्यामुळे एक आव्हान होतं की धम्म परिषद ही विशाल आपण म्हणतोय, तर आता साहेब आपल्या ह्या उपस्थितीने आपल्या लक्षात आलं असेल की विशाल का आहे. तर ही विशाल होण्यासाठी मग आम्ही काय केलं, तर आम्ही इथले आपले सगळे जे बांधव आहेत, बौद्ध बांधव आहेत, ते सगळे मग ते पक्ष सगळे त्यांचं कोणत्या पदावर आहे काय ते सगळे विसरून सगळे कामाला लागले. इथून केदारखेडा असेल, लिंगाव असेल, ते शेवटचं गाव आहे ताडगाव, ते पार इकडे शेकडा असेल, इकडे राजूर असेल, सर्व भागातली सगळं आपली मंडळी आपली ही या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुठून पडली आणि हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. साहेब थोडा अजून जर वेळ मिळाला असता तर कदाचित ही जी संख्या आहे अजून दुप्पट झाली असती, परंतु आम्ही आमच्या 7 दिवसामध्ये जे काही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही आज हे कार्यक्रम आपल्या उपस्थितीमध्ये पार पाडत आहे. आपल्याला माहित आहे की बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 1956 साली दिला. कशासाठी दिला, कारण जो आपल्या अन्याय अत्याचार आपल्यावर जो होत होता त्याच्यावर जगण्यासाठी बाबासाहेबांना एकच मार्ग वाटला की ज्यांनी माझा बांधव याला समान अधिकार मिळेल, त्याला मानाने जगता येईल, म्हणून त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी 1956 साली बौद्ध धर्माची त्यांनी स्वीकार केला आणि त्यांच्या पाठोपाठ आपल्या सगळ्या आईवडिलांनी आपल्या आजोबा पंजोबांनी त्यांच्यासोबत बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली. आणि साहेब त्याच्यानंतर काय झालं आपण बघितलं की बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर 56च्या नंतरची काय परिस्थिती आहे. आपला समाज बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं, आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, म्हणून काही प्रमाणात आपला समाज काही शिक्षणामध्ये शिक्षण घेऊन काही प्रमाणात सेटल होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आपण बघितलं की शिक्षणामध्ये जरी मिळालं असेल, परंतु ज्या प्रमाणात आपल्याला राजकीय प्रमाणात आपल्याला तिथं ही मंडळी सकाळी 11 वाजेपासून 10 वाजेपासून इथं आलेले आहेत, 10 वाजेपासून आपली वाट बघत आहेत, पुन्हा काही खाण्यापिण्याची आपली वाट बघत आहे. परंतु जे कोणी सगळेजण आले सगळ्या भागातून सगळेजण तळमळीने आणि जीवाच्या रानून आपलं स्वागत स्वतः मनातून करत आहे. याचं कारण काय आहे, याचं कारण असं आहे की त्यांना एक आशेचा किरण दिसत आहे आणि हा आशेचा किरण दिसत आहे आपले आजचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून. मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाबासाहेबांना तर मी काही बघू शकलो नाही किंवा त्यांचा काही कार्यक्रम अटेंड करू शकलो नाही, परंतु त्यांचे बंधू डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांचं मला स्वागत करण्याचं मला सौभाग्य मिळालं, त्यांच्या जाऊन मला बसण्यात आलं, याबद्दल मी माझं जीवन पावन झालं असं मी समजतो. डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब मलाच नाही आपल्या सगळ्या समाजाला आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छबी दिसते. तो काय रुबाब,
ते संत झालं होतं. ते आपल्या काही आपल्या इगो निर्माण झाले आपल्या पुढाऱ्यांमध्ये आणि काय झालं की धम्मचक्र थोडं मंदावलं. परंतु ज्या वेळेस आपले राजरत्न आंबेडकर साहेब बाहेर आले, साहेबांनी पहिले आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, साहेब हे PhD डॉक्टरेट आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे उच्च शिक्षित आहे. आज प्रॉब्लेम हाच होतो की आपल्या समाजातले तरुण मंडळी असेल, युवा मंडळी असेल, ते काय करतात, शिक्षणाकडे साहेब स्वतः उच्च शिक्षित झाले, त्यांच्याकडे इतक्या डिग्र्या बाबासाहेबांकडे जशा डिग्र्या होत्या तशा डिग्र्या राजरत्न आंबेडकर साहेबांसोबत आहेत. पण त्यांनी प्रयत्न केला, मराठा दलित वाद निर्माणाचा प्रयत्न केला, मराठा ओबीसी वाद निर्माणाचा प्रयत्न केला. परंतु इथे राजरत्न आंबेडकर सरांनी अशी भूमिका घेतली की इथं आपल्यापेक्षा पुढे माझ्या मराठा बांधव इथे त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत. आणि ते स्वतः मनापासून इथेच नाही, गावामध्ये सुद्धा त्यांनी साहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पूर्ण माझा मराठा बांधव आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत उभा आहे. हे जर मागच्या 50 वर्षात शक्य झालं नव्हतं. आम्हाला फक्त भांडायला शिकवलं, आम्हाला आमच्या नेत्यांनी भांडायला शिकवलं. परंतु राजरत्न आंबेडकर सरांनी भांडायचं नाही, एकत्र यायचं सांगितलं. आणि जिथं जुळण्याची भाषा असते, तोडण्याची नसते, ते काम यशस्वीच होणार आहे. आता ह्या मतदारसंघात कुठं बोलायचं झालं बदनापूरमध्ये, तर इथे SC साठी हा मतदारसंघ रिझर्व्ह आहे. 2009 पासून 2009 ला निवडणूक झाली, 14 ला झाली, 19 ला झाली, 3 निवडणुका झाल्या. कोण निवडून आला का? बौद्ध समाज इथे सगळ्यात जास्त संख्येने आहे. 35 ते 40 हजार बौद्धाची संख्या आहे. आला का बौद्ध आमदार निवडून? आहे का तुमचा उमेदवार? आज जे प्रमुख पक्ष तुमचे मत घेतात तिथं निवडणुकीमध्ये, त्यांनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं का? तुमचा आमदार होतील का? आज काय परिस्थिती आहे? विरोधी पक्षात सुद्धा जे प्रमुख पक्ष आहे ते तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहे का? तुमच्या बौद्ध माणसाला उमेदवारी द्यायला तयार आहे का? त्याचा उत्तर आहे साहेब, इथं SC मध्ये अशा लोकांना आयात केलं जातं की त्यांचं स्वतःचं 100 मतदान नाही. आम्ही म्हणत नाही की त्यांना प्रतिनिधित्व देऊ नका, पण त्यांना प्रतिनिधित्व झालं ना त्यांची संधी. 1 वेळेस झाली, 2 वेळेस झाली, 3 वेळेस झाली, इतकं वेळ आवडले तरी प्रमुख पक्ष त्यांना उमेदवारी जर देणार असेल आणि हा जो इतका मोठा समाज आहे याला जर डावणार असेल तर हा समाज एक होऊन बंद करून उठेल. आपल्याला इथे बौद्ध आमदार पाहिजे केले पाहिजे, हा दिवस त्याला बौद्ध आमदार पाहिजे. साहेब हे जे मत आहे, ती भूमिका घेतली, त्या भूमिकेला सगळा समाज तुमच्या मागे उभा आहे अशी मी ग्वाही देतो. आपण जे काम सांगताल ते आम्ही इमानदारी करू, आम्ही प्रामाणिकपणे आम्ही तुमच्या सोबत राहू, तुम्ही आमचं नेतृत्व करा अशी मी विनंती करतो. आपण सगळेजण कानाकोपऱ्यातून आले, इतक्या वेळ थांबले, मी सगळ्यांचं, माझ्या माया बकरीचं, माझ्या तरुण मंडळीचं, ज्येष्ठ मंडळीचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. मी तुमचा ऋणी नाही की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आला. आपल्या स्वागताध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. आणि ज्यांच्या महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची, अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य पंते धर्मधर शाक्यपुत्र देरोजी, आज या मंचावर उपस्थित सर्व वंदनीय भिक्खू संघ, पूज्य पंते शिवली शाक्यपुत्रजी, पूज्य पंते सुदत्त बोधी देरोजी, पूज्य कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजय पगारेजी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य, माझे सहकारी राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीकांत जाधवजी, आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष प्रेमानंद बगरेजी, वैभव दबडगेजी, दिनेश हनुमंतेजी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारीगण आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम, जय शिवराय. आज आपण या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेकरिता सगळे सकाळपासून या ठिकाणी आलेला. साहेबांनी सांगितलं, संजय पगारे सरांनी सांगितलं की आपण सगळे 10 वाजल्यापासून आहात. मी सकाळी 3 वाजता आम्ही प्रवासाला निघालो. आपण तरी दुपारी काहीतरी खाल्लं असेल, परंतु मी दुपारी 2 पावाचे तुकडे खाऊन लगेच इकडे आलो.
की आपण सगळे उपाशी बसला असाल म्हणून मी तिथे जेवणाची वेळ न दवडता मी या ठिकाणी आपल्यापर्यंत आलो. म्हणजे माझ्या या महिन्यातल्या आणि पुढच्या महिन्यातल्या सगळे रविवार हे सगळे एंगेज आहेत. ही 8 तारखेची ही बैठक ही आमची वाशिम जिल्ह्याची बैठक होती आणि मग आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना सांगितलं की इकडे जर हा तारीख दिली तुम्ही 9 तारीख घेऊ शकाल का, सोमवार तुम्हाला चालेल का? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही आमचा नियोजन 9 तारखेला करतो, तुम्ही 8 तारीख चाललेला. आणि म्हणून एक खूपच शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला हे नियोजन करावं लागलं. धम्मचक्र प्रवर्तन दिन पुढच्या महिन्यामध्ये येतोय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम सुरू आहेत. यावेळेस नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या राज्यातनं तब्बल 5 लाख लोक दीक्षाभूमीला येऊन बौद्ध धर्माची दीक्षा त्यावेळेस तिथे घेणार आहेत. असे संपूर्ण नियोजन आहे आणि म्हणून मी सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये संपूर्ण एंगेज सहभागच नाही. ते सीएम नाही, ते जज नाही, ते IAS नाही, ते प्रशासनात नाही, ते मीडियामध्ये नाही, ते तुमच्या कुठेही ज्युडिशियल मध्ये नाही, संपूर्ण क्षेत्रातून त्या दोघांनाही बाहेर काढलं. का तर यांना यांचा इतिहास तुम्हाला आपसात का भांडण ठेवलं माहित आहे? तुम्हाला आपसात यासाठी भांडण ठेवलंय की जर तुम्हाला तुमचा इतिहास कळला तर या महाराष्ट्राची सूत्र तुम्ही तुमच्या हाती घ्याल म्हणून ते तुम्हाला लोकांना कळू देत नाही. अशा पद्धतीने खूप मोठं षडयंत्र म्हणजे जरांगे दादा नेहमी म्हणत असतात कोण षडयंत्र करतंय आणि मी ते सांगतो हे खूप मोठं षडयंत्र या नाना फडणवीसाच्या अवलादी त्या दिवसापासून करत आलेलं आहे. आजचा फडणवीस नाही, त्या काळच्या फडणवीसालाही माहित होतं की ह्या 2 समाजाला आपसात भांडण ठेवा म्हणजे यांच्यावर आपण राज्य करत राहू. आज त्या फडणवीसाच्या अवलादीला उलथून लावायची वेळ तुमच्यापर्यंत आलेली आहे. त्या कोइन्सिडन्सला मराठीत काय म्हणतो? योगायोग. योगायोग. आम्ही बौद्ध म्हणून योगायोगावर कधी विश्वास ठेवत नाही. मी आता बघत होतो की या महाराष्ट्रामध्ये हे युद्ध आम्ही आघाड्या पक्षांच्या खूप झाले. आता आम्ही समाजाची युती करतो. समाजाची युती कोणती? मी 4 N फॅक्टरवर काम करतो. महार जो आजचा बौद्ध आहे, मराठा, मुस्लिम, माळी आणि मातंग हे 4 म जुळून आले. कोइन्सिडन्स नाही, योगायोग नाही. मला कसा मी फक्त म्हणालो महार जोडायचा, मुस्लिम जोडायचा, मराठा जोडायचा, माळी जोडायचा आणि मातंग जोडायचा. हे सगळं म करून आलं. हे 4 हे 5 म. मराठीतला म, मराठा, मुस्लिम, महार, मातंग, माळी हे 4 म जर एकत्र आले तर या महाराष्ट्राचा एक म तुमच्या हातात येतो. तो म म्हणजे मुख्यमंत्री. हे 5 म एकत्र आल्यानंतर तुमचा मुख्यमंत्री बसू शकतो. मग मुख्यमंत्री बनवायचा कोणाला? तर पुन्हा म तुमच्या पुढे आला मनोज दादांना. हे 5 म एकत्र या तुमचा मुख्यमंत्री बसू शकतो. मत आमची मुख्यमंत्री फडणवीस ज्याची 3% पण वोट नाही. तुम्ही म्हणत होतात ना की आमच्याकडे ज्याची लोकसंख्या नाही तो आमदार बनतो. अरे आमदार सोडा, ज्याची लोकसंख्या नाही तो राज्य करतो का? तर आम्हाला जाती जातीत भांडण ठेवलं. एखादा अनुसूचित जातीतला तुमच्या या मतदारसंघातला त्याचं एक जरी घर असलं तरी आम्ही त्याला समर्थन द्यायला तयार आहोत. एक घर असलं तरी, नसली त्याची संख्या तरी चालेल, पण आमची भूमिका त्या विधानसभेमध्ये मांडायला तयार असशील तर आम्ही तुला आमदार बनवायला तयार आहोत, अन्यथा नाही. बाबासाहेबांनी यांच्यासाठी काय म्हटलं माहिती आहे? बाबासाहेब म्हणाले हे आमच्या लोकांना आमदार खासदार बनवतात, आमच्या लोकांना संसदेतही पाठवतात, आमच्या लोकांना विधानसभेतही पाठवतात, पण साधी तोंड उघडायची पण परवानगी देत नाही. असा उमेदवार हवा का तुम्हाला? असे उमेदवार आले 2009 पासून तुम्ही सांगितले कधीतरी समाजाच्या वतीने
एक तरी आवाज उठवताना तुमच्या लक्षात आहे का? एका तरी उमेदवारानं. आणि म्हणून आम्हाला आमच्या भूमिका मांडणारा माणूस म्हणजे लोकसंख्या तुम्ही म्हणत असाल अनुसूचित जातीची ही जातीला नाही मिळालं पाहिजे, मी त्याच्या समर्थनात नाही. अनुसूचित जातीचा एक स्वतःचा उमेदवार पुरता जरी असला, त्याचं एक मत जरी नसलं तरी आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला तयार आहोत. पण आठ एकच आहे, समाजाची बाजू मांडावी लागेल. मांडणार नसेल तर तुला आम्ही पुढे येऊ देणार नाही. आमची लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे म्हणून पाठवायचं का? जर तो बोलायलाच तयार नसेल तर, बोलायला तयार नसेल तर अशी लोक आम्हाला पाठवायची नाही. असली लोक नको आम्हाला. आम्ही अनेक दानवांना इथून निवडून पाठवलं, अनेक दानवांना पाठवलं, आता मानवांना पाठवलं. जे तुमची भूमिका पाळतील, समाजाची बाजू मांडतील, जी लढाई मनोज दादा महाराष्ट्रात लढताय ती भूमिका विधानसभेमध्ये मांडणारा उमेदवार मला पाहिजे. त्या पद्धतीची लोक आहेत. आज ही काही राजकीय सभा नाही, धम्म परिषद आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की जो राजआश्रय एकेकाळी बौद्ध धर्माला या देशामध्ये होता, तो धम्म या देशातून लोप पावल्यानंतर, या देशातून तो धम्म संपल्यानंतर आम्ही अस्पृश्य म्हणून या ब्राह्मणी व्यवस्थेने, आणि हे मी नाही सांगत आहे, काही लोक म्हणते तुम्ही ब्राह्मणांवर टीका करताय. मी ब्राह्मणांच्या विरोधात बिलकुलही नाही. बाबासाहेब हे मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेब काय म्हणतात एका भाषणामध्ये की मी ब्राह्मण द्वेष करत नाही, मी ब्राह्मणांचा द्वेष करत नाही, पण मी हे म्हणायला तयार नाही की ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, हे मी मानायला तयार नाही. आम्ही सुद्धा उठाला या 10 वर्षामध्ये हा मराठा बांधवही मला IAS IPS डॉक्टर इंजिनियर या आरक्षित सीटावर न झालेला मला बघायचा, सुद्धा उठाला हा समाजही बघायचा. अशा पद्धतीने आम्हाला काम करायचं. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगितलं, मला पुढेही बरंच जायचंय. आज त्या पद्धतीने आम्ही उतरलेलो आहोत. शेड्यूल कास्टची कोणतीही जात असो, अनुसूचित जातीची कोणतीही जात असो, मातंग असो, चांभार असो, बोर असो, कोणत्याही जातीचा असो, या प्रत्येक अनुसूचित जातीच्या आरक्षित सीटांवर आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी, त्याच्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अट एकच आहे, समाजाचा आवाज उचलावा लागेल. उचलला नसेल आम्हाला दानवेचा बौद्ध नको, आम्हाला बाबासाहेबांनी घडवलेला बौद्ध हवा, बुद्धाचा बौद्ध हवा. त्या पद्धतीचा बौद्ध उमेदवार या तुमच्या बदनापूर सीट मधून प्रयत्न आहे. दादांना सांगून त्या पद्धतीचा उमेदवार देण्याचा. मग जात कोणती असो, मातंग असो, ढोर असो, चांभार असो, आम्हाला कोणाच्याही जातीशी घेणं देणं नाही. अनुसूचित जातीचा त्या पद्धतीचा असला पाहिजे, कारण आम्ही असा भेदभाव करत नाही. एकदा बौद्ध झालो की आम्हाला समोरच्याची जात दिसत नाही, समोरचा कोणत्या जातीचा आम्हाला त्याशी काही घेणं देणं. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्हाला काम करायचंय. बौद्ध परिषद, धम्म परिषदेच्या माध्यमातून हा धम्म राजआश्रय जर तुम्हाला मिळाला, आज राजआश्रय काय आहे? संविधान. या धर्माला जर राजआश्रय हवा असेल तर संविधान टिकवणं गरजेचं आहे. आणि संविधान टिकवण्याची लढाई ही रस्त्यावर नाही, संसदेत आणि विधिमंडळात लढली जाते. ही विधिमंडळात लढली जाते. त्या पद्धतीने लढणारी लोक आम्हाला संविधान सभेमध्ये, विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये पाठवणं गरजेचं. ती लोक जर तिथे असतील तर आमचा धर्म वाढत जाईल. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. आणि आज आपण या धर्म परिषदेला आमचे डॉक्टर संजय पगार यांनी ही परिषद आयोजित करून मला माझे विचार, कारण माझे विचार कोणताही चॅनलवाला दाखवायला तयार नाही. तर जर चॅनलवर गेलं तर फडणवीस, कारण सगळे चॅनल त्याच्या हातात आहे, त्यांचं राज्य नवीन होईल. आणि म्हणून या सभा आम्ही गल्ली गल्ली, जिल्ह्यात आम्ही आयोजित केलेल्या आहे. त्या पद्धतीने आज मी या तुमच्या जिल्ह्यातलं, उद्या वाशिम जिल्ह्यात जाणार आहे. संपूर्ण 54 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागेवर जाऊन या अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्रित करायची जबाबदारी आज माझी आहे. त्या
पद्धतीने या लोकांना एकत्रित करतोय. तुम्ही लोकही एकत्र राहा, एकत्रित राहा. तुम्ही तुमची मतं विकली जाऊ नका एवढीच आशा आणि अपेक्षा मी आजच्या परिषदेचं करतो आणि थांबतो.